लोन का झांसा देकर लोगों से करोड़ों की ठगी करने वाले महाठग को गिरफ्तार कर मुंबई से नागपुर लाया गया है, जिसे अपराध शाखा द्वारा न्यायालय में पेश कर 6 दिन का पुलिस रिमांड ली गई है। आइए जानते हैं विस्तार से। दरअसल करोड़ों की ठगी में लिप्त आरोपी को मुंबई से गिरफ्तार कर नागपुर लाया गया है। उसने बिल्डर दंपति व अन्य लोगों को 20 करोड़ रुपए के लोन मंजूर करवाने का झांसा देकर 2 करोड़ रुपए से चूना लगाया था। अपराध शाखा के आर्थिक विभाग की टीम ने उसे अदालत में पेश कर 6 दिन का पुलिस रिमांड में लिया है। मामले में लिप्त आरोपी आकाश मनोहर पाटिल 36 क्रिस्टल क्लासिक अपार्टमेंट मलाड मुंबई निवासी है। वह स्वराज हेल्थ फाउंडेशन नामक संस्था चलाता है। उसने जून 2021 में नवोदय सहकारी क्रेडिट कोऑपरेटिव बैंक घोटाले के आरोपी समीर भास्कर चट्टे को फोन किया था। बैंक के अलावा समीर का बिजनेस भी था, जो कि बंद पड़ा था। उसे वह फिर से खड़ा करना चाहता था, लेकिन इसके लिए उसे रुपयों की सख्त जरूरत थी। इस बीच जब आकाश ने उससे संपर्क किया तो उसने उसे बताया कि उसकी संस्था विविध निजी फाइनेंस कंपनियों से जुड़ी हुई है। वह आसानी से उसे 20 करोड़ रुपए का लोन दिला सकता है, मगर उसके लिए उसने कमीशन व प्रोसेसिंग फीस करीब 2 करोड़ रुपए बकाया करनी होगी। समीर से रुपए ऐंठने के लिए आकाश ने मध्य प्रदेश के भोपाल शहर के दिलीप बिल्डकॉन कंपनी का फर्जी 20 करोड़ रुपए का चेक व्हाट्सएप पर भेजा। इससे समीर को विश्वास हो गया था कि उसका लोन मंजूर हुआ है। इसमें उसका एक भागीदार मित्र भी था। दोनों ने झांसे में आकर आकाश को 2 करोड़ रुपए आरटीजीएस कर दिए, मगर उन्हें लोन नहीं मिला है। इस बीच समीर का देहांत हो गया। समीर की पत्नी यशस्वी ने मामले की शिकायत कोतवाली थाने में दर्ज कराई। बड़ी रकम से जुड़ा होने के कारण मामले की जांच अपराध शाखा के आर्थिक विभाग को सौंपी गई थी। बरामद मोबाइल व बैंक खाते के आधार पर पुलिस ने जांच पड़ताल शुरू की। जांच के दौरान आरोपी का लोकेशन मुंबई मलाड क्षेत्र का मिलने से उपायुक्त अर्चित चांदक के मार्गदर्शन में आर्थिक विभाग की टीम मुंबई गई। स्थानीय लोगों की मदद से जाल बिछाकर आकाश को गिरफ्तार किया और नागपुर लाया। ठगी की रकम से खरीदे गए आभूषण, चल अचल संपत्ति के दस्तावेज जब्त किए गए हैं। उसका बैंक खाता भी सील किया गया है। इस बीच अदालत में पेश कर उसे 6 दिन के पीसीआर में लिया गया है। बाइट अपने व्यवसाय में जल्द से जल्द तरक्की करने का सपना सभी का होता है, लेकिन इसी मनसा के बीच हम कई बार ऐसे महाटकों का शिकार बन जाते हैं, जो हमारे जीवन में ग्रहण भी लगा सकते हैं। तो सावधान रहे और सतर्क रहे, ताकि ऐसे धोखेबाजी का शिकार आप न बने। आर्थिक गुन्हे शाखा येथे कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला गुन्हा तपासाकरता पोलीस आयुक्त यांच्या परवानगीने आम्हाला प्राप्त झालेला होता। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की यातील फिर्यादी जे आहेत यांच्या पतीला व्यावसायिक कर्ज हवं होतं। त्यांना त्या निमित्ताने दिल्ली या ठिकाणी एक व्यक्तीची भेट झाली होती। त्या व्यक्तीने सांगितलं की त्याची एक NGO चालवत होतो आणि NGO मार्फत त्याला वेगवेगळ्या मोठमोठ्या फायनान्स कंपन्या त्याला अप्रोच होत असतात, तर त्या वेगवेगळ्या कंपन्यांकडून तो त्यांना लोन करून देऊ शकतो असं सांगितलं होतं। फिर्यादीच्या पतीने त्यांना 20 करोड रुपये लोनची आवश्यकता असल्यास सांगितले। त्यावेळेस त्याने लोन करून देण्याचं त्यांना आश्वासन दिलं। त्याचबरोबर लोन मंजूर करून घेण्याकरता त्याची प्रोसेसिंग फी आणि कमिशन असे 2 करोड रुपये त्यांना द्यावे लागतील असं त्यांनी त्याला सांगितलं होतं। त्याप्रमाणे फिर्यादीचे पती आणि त्यांचे साथीदार जे मित्र आहेत त्यांनी ह्या गोष्टीला मान्यता दिल्यानंतर त्यांनी त्यांना काही सुरुवातीला रक्कम दिली। त्या अनुषंगाने त्यांनी एक चेक त्यांना दिलीप बिल्डकॉन कंपनीचा झेरॉक्स कॉपीचा विश्वास बसण्यासाठी पाठवून दिला होता, व्हॉट्सअप कॉपी। त्यावर त्यांचा विश्वास बसल्याने त्यांनी आणखी रक्कम त्याला दिली आणि आरोपीने त्यांना सांगितलं की ह्या रकमेचा DD मी तुम्हाला लवकरच बनवून देतो, तर तुम्ही मला 2 करोड रुपये कमिशन अगोदर द्या, त्याच्यानंतरच DD मिळेल। यावर फिर्यादीचे पती आणि त्याचे मित्र यांना विश्वास बसत गेल्याने त्यांनी त्यांना वेगवेगळ्या खात्यांमधून वेळोवेळी 2 करोड रुपयाच्या वरती रक्कम पाठवली। ज्यावेळेस DD घेण्याची वेळ आली त्यावेळेस यातील आरोपीने त्याचा मोबाईल बंद करून तो दिल्लीतून गायब झाला होता। त्यावेळेस फिर्यादीच्या पतीच्या लक्षात आले की त्याची फसवणूक झाली आहे। त्यानंतर पुन्हा फिर्यादीचे पती हे दिलीप बिल्डकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे भोपाळ येथे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्या चेकची खातरजमा केली असता त्या कंपनीकडून त्यांना माहिती मिळाली की हा सदरचा चेक हा त्यांच्या कंपनीचा नसून बनावट असून त्याची सही आणि बँक अकाउंट्स वगैरे त्यांचे त्या चेकमध्ये नमूद केले ते खोटे आहेत। यावरून फिर्यादीच्या पतीच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये फिर्यादीच्या पतीची आजाराने मृत्यू झाल्यामुळे यातील फिर्यादी यांनी नंतर तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये असं दिसून येतं आहे की हा जो आरोपी हा दिल्लीमध्ये एक NGO चालवत होता आणि ती NGOच्या मार्फतीने वेगवेगळ्या लोकांच्या सोबत जो संपर्क होत होता त्यांना अशा पद्धतीने बनावट हकीकत सांगून कर्ज करून देतो, त्याच्या पोटी कमिशन घेत होता असं निष्पन्न झालं। आम्ही तपासामध्ये दिल्ली या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आलेला नव्हता, कारण त्यांनी दिल्लीनंतर तो गायब झाला। त्यानंतर लक्षात आलं की तो मुंबई या ठिकाणी राहत आहे। मग आम्ही मुंबईवरून त्या तांत्रिक माहितीवरून तसंच गुप्त माहितीवरून आम्ही मुंबईमध्ये तो शोध घेतला असता तो मालाड परिसरामध्ये मिळून आला। त्याला त्या ठिकाणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली
आरोपीच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम होती ती आम्ही तातडीने फ्रीज करण्यात आली. त्याचसोबत या फसवणुकीच्या रकमेतून आरोपीने जे काही मिळकत मालमत्ता खरेदी केली होती तिचेही मूळ पेपर आम्ही आमच्या ताब्यात घेतलेले आहेत. त्यानंतर आरोपीला अटक करून गुन्ह्यासाठी आम्ही कोर्टात हजर केलं. कोर्टाकडून त्याला 6 दिवस पोलीस कस्टडी मिळाली होती. पोलीस कस्टडीमध्येही त्या आरोपीचा सध्या चौकशी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहोत. त्याला आरोपीचं नाव आकाश पाटील आहे. तो मूळचा राहणारा मालाडचा आहे, परंतु काही वर्षांपूर्वी तो दिल्ली येथे स्थायिक झाला होता आणि ह्या गुन्ह्यामध्ये टोटल 2,07,00,000 रुपयांची फसवणूक झालेलं दिसत आहे याकडून. आत्तापर्यंत ज्या आपण अकाउंट फ्रीज केले आहे त्याच्यामध्ये सुमारे 15 लाखाच्या आसपास त्याची रक्कम फ्रीज आहे आणि 2 प्रॉपर्टीज आहेत त्याची जवळपास 40 लाखाची किंमत आहे. असे मिळून 55 लाखाच्या आसपास रक्कम आपण फ्रीज केली असं म्हणू शकतो. बाकी अजून रिकव्हरी होणं बाकी आहे. फिर्यादी वकील आहेत. त्यांचे पती जे आहेत ते एक व्यवसाय चालवत होते. त्या व्यवसायासाठी व्यावसायिक कर्जाची त्यांना आवश्यकता होती. आरोपीचं पार्श्वभूमी चेक केली, परंतु आरोपीचा असं काही पूर्व गुन्हेगारी अभिलेख मिळून आलेला नाही आहे. सध्या त्याच्यावर दाखल झालेला गुन्हा हाच तपास करत आहोत.